ठीक आहे, सुरू करू आपण. प्रिव्हियस लेक्चरला आपण स्पीड कंट्रोल ऑफ डीसी मोटर पाहिलेलं होतं. त्यामध्ये जनरली दोन मेथड आपण पाहिल्यात. पहिली मेथड आहे की फ्लक्स कंट्रोल. ह्या मेथडला दुसरं नाव आपण दिलेलं आहे की अबाव रेटेड स्पीड, म्हणजेच रेटेड स्पीड पेक्षा जास्त आपण काय करू शकतो की डीसी मोटरचं स्पीड आपण इन्क्रीज करू शकतो. त्यानंतर दुसरी मेथड बघितली आपण आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल. त्या मेथडला दुसरं नाव आहे की काय आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मध्ये आपण काय करतोय बिलो रेटेड स्पीड, म्हणजेच रेटेड स्पीड जर 1500 आरपीएम असेल तर आपण ते रेटेड स्पीडच्या खाली ज्या रेंज मध्ये असेल अप्रोप्रिएट रेंज मध्ये आपण काय करू शकतो स्पीड व्हॅरी करू शकतो. तर सर्वांनी पाहून घ्या. पहिली मेथड आपण बघितली होती फ्लक्स कंट्रोल मेथड. कोणत्या मोटरसाठी बघितली होती? ती बघितली होती आपण डीसी शंट मोटरसाठी पाहिलेली होती. तर डीसी शंट मोटरसाठी आपण सर्वांनी ती मेथड पाहिलेली होती. तर आता त्याचा एकदा थोडासा रिव्ह्यू घेऊया. सर्वांनी स्क्रीनवरती पहा. त्या मेथड मध्ये जनरली तुम्हाला लक्षात येईल फ्लक्स म्हणजे जे काय स्पीड कंट्रोल आहे ते जनरली पहिलं इक्वेशन आहे बॅक ईएमएफ च. आपण पाहिलं होतं की जे काय स्पीड आहे डीसी मोटरचं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं कशाला? बॅक ईएमएफ ला. म्हणजेच ह्या एक्सप्रेशन वरून तुम्हाला क्लिअर होईल बॅक ईएमएफ कोण तयार करतोय? आर्मेचर क्रिएट करतोय, आर्मेचर प्रोड्यूस करतोय किंवा आर्मेचर मध्ये तो प्रोड्यूस होतोय. म्हणजे जर बॅक ईएमएफ वाढला तर काय होईल? स्पीड काय होणार आहे? वाढणार आहे. आणि बॅक ईएमएफ कमी झाला तर स्पीड काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे ही मेथड जी आहे ती आर्मेचर व्होल्टेज कंट्रोलची मेथड आहे. दुसरी स्पीड हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल बघितलं आपण कशाला? फायला. सर्वांनी आपण जे बघितलं स्पीड हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला आहे? फायला आहे. तर म्हणजे जर फ्लक्स जर कमी झाला तर काय होतंय? स्पीड हे वाढतंय. आणि फ्लक्स जर डिक्रीज झाला म्हणजे फ्लक्स डिक्रीज झाला तर स्पीड इन्क्रीज होते. आणि फ्लक्स जर इन्क्रीज झाला तर स्पीड काय होते? डिक्रीज होते. कारण ह्या ठिकाणी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असलेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जे काय आपण एक्सप्रेशन बघितलं एन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईबी अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फाय. म्हणजे ईबी हा पुढे प्रोड्यूस होतोय आर्मेचर मध्ये आणि फ्लक्स फाय कोण क्रिएट करतोय? फील्ड वाइंडिंग. बरोबर. फील्ड वाइंडिंगला ज्यावेळेस आपण करंट देतो आय एफ तर त्यावेळेस काय होतंय? फ्लक्स प्रोड्यूस होतोय. म्हणजेच इन शॉर्ट आपण बघितलं फ्लक्स कंट्रोल मेथड पाहतोय आपण. स्पीड हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे फ्लक्सला. म्हणजे सर्वांना माहिती आहे जर फील्ड करंट आपण डिक्रीज केला तर फ्लक्स काय होतोय? डिक्रीज होतोय. आता करंटला डिक्रीज कसं करतो आपण? रेजिस्टर लावून. बरोबर. म्हणजे फील्ड करंट कसा डिक्रीज होईल? रेजिस्टर लावून. तर फ्लक्स काय होतोय? डिक्रीज होतोय. आणि ह्या इक्वेशन नुसार काय होतोय की स्पीड हे इन्क्रीज होतोय. स्पीड इन्क्रीज झाला सर्वांना माहिती आहे टॉर्क इक्वेशन. टॉर्क पण काय होतोय? इन्क्रीज होतोय. आणि आर्मेचर करंट काय होतोय? इन्क्रीज होतोय. कॉन्ट्रोवर्सी याच्या अपोजिट फील्ड करंट आता काय झालाय? वाढलाय. कसा वाढेल? आपण रेजिस्टन्स कमी केलाय फील्डचा तर स्पीड काय होईल? डिक्रीज होईल. टॉर्क वाढेल. टॉर्क थोडा डिक्रीज होईल आणि आर्मेचर करंट सुद्धा काय डिक्रीज होईल. आपण हेच बघितलं होतं की फील्ड जो काही फील्ड करंट आहे हा डिक्रीज करण्यासाठी आपण डायग्राम पाहिली होती फ्लक्स कंट्रोल मेथड इन डीसी शंट मोटर. तर आर्मेचर आणि फील्ड सर्वांनी पाहून घ्या. आर्मेचर मध्ये काय होतोय? बॅक ईएमएफ क्रिएट होतोय. बरोबर. आणि फील्ड काय करते?
फ्लक्स क्रिएट करते. तर फील्डचा करंट या ठिकाणी मेन इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. मग तो जो काय फील्डचा करंट आहे तो लिमिट करण्यासाठी किंवा व्हॅरी करण्यासाठी आपण रेजिस्टर काय केलेलं आहे, यूज केलेला आहे. आणि त्यानुसार काय झालेलं आहे पहा, आपण बघितलेलं आहे जसा जसा फील्ड करंट काय होईल कमी कमी होईल. पहा या ठिकाणी फ्लक्स काय होतोय, जसा जसा फील्ड करंट कमी होईल फ्लक्स पण कमी होतोय आणि स्पीड पण काय होते वाढत जाते. पहा तुम्हाला बघेल म्हणजे N1 N2 N3. सपोज N1 किती या ठिकाणी आपण म्हणूया 1600 RPM, N2 किती आहे 1700 RPM, N3 किती आहे 1800 RPM. म्हणजे फील्ड करंट जसा जसा काय होईल कमी कमी होईल तसा फ्लक्स पण काय होतोय कमी कमी होतोय. आणि फ्लक्स कमी झाला तर स्पीड काय होतोय वाढते. आपण बघितलं N इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फाय. तर ही मेथड आपण बघितली. या ठिकाणी काय बघितलं आपण की फ्लक्स म्हणजे आर्मेचर फील्डचा जो काय करंट आहे तो रेग्युलेट करण्यासाठी आपण या ठिकाणी एक व्हेरिएबल रेजिस्टर आर कनेक्ट केलेला आहे. तर ही झाली होती कोणती मेथड, आर्मेचर फ्लक्स कंट्रोल मेथड झाली होती डीसी शंट मोटरची. आता सेकंड मेथड आपण पाहणार आहोत, फ्लक्स कंट्रोल मेथड पाहणार आहे. सर्वांना डायग्राम पाहून घ्या. काल मी ऍट द लास्ट लेक्चर म्हणजे लेक्चरच्या एंडिंगला आपण काय केलं होतं की डायग्राम दाखवली होती. डायग्राम सर्वांना क्लिअर दिसत असेल. तर पहा या ठिकाणी 2 पॉईंट स्टार्टर आहे. कोणती मेथड ही तीच मेथड आहे जी आपण डीसी शंट मोटरला पाहिलेली आहे. फ्लक्स कंट्रोल मेथड आहे. पहा फ्लक्स कंट्रोल मेथड आहे पण ही आता मोटर चेंज झालेली आहे. मोटर कोणती आहे, डीसी सिरीज मोटर आहे. सर्वांना माहिती आहे डीसी सिरीज मोटर मध्ये आर्मेचर आणि फील्ड कसे असतात, दोन्ही सिरीज मध्ये असतात. आता डीसी सिरीज मोटर आहे म्हणजे स्टार्टर कोणता यूज केलेला आपण 2 पॉईंट स्टार्टर यूज केलेला आहे. 2 पॉईंट आहेत. एल स्टँड्स फॉर लाईन. आपण डायरेक्ट लाईनला कनेक्ट केलेला आहे. या ठिकाणी लाईनचा करंट मेजर करण्यासाठी आपण डीसी अॅमीटर जोडलेला आहे. आता आर्मेचर पहा. आता आर्मेचर आणि फील्ड सिरीज मध्ये असल्यामुळे काय केलेले आपण या फ्लक्स कंट्रोल करतोय. फ्लक्स कंट्रोल करण्यासाठी आपण जो काही रेजिस्टर आहे हा डीसी शंट सारखा आपण सिरीज मध्ये काय करू शकत नाही, कनेक्ट करू शकत नाही. आपल्याला फक्त काय करायचंय, फील्डचा करंट कमी करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी पहा डायव्हर्टर यूज केलेला आहे. सर्वांना माहिती आहे रेजिस्टन्स नेहमी हा लो रेजिस्टन्स पाथ कडे काय होतोय, फ्लो होतोय. म्हणजेच आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, फील्डच्या पॅरलल मध्ये फील्डचा करंट डायव्हर्ट करण्यासाठी व्हेरिएबल रेजिस्टर आपण आर कनेक्ट केलेला आहे. म्हणून ह्या मेथडला म्हटलं जातं फील्ड डायव्हर्टर मेथड सुद्धा म्हटलं जातं. तर या ठिकाणी जी काय फील्ड वाइंडिंग आहे ते सिरीज मध्ये म्हणून आपण त्याला S1 S2 म्हटलेलं आहे. आर्मेचर A1 A2 आहे. म्हणजे पहा आता या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की नोड पॉइंट आहे. नोड पॉइंट म्हणजे काय, या ठिकाणी 2 किंवा जास्त ब्रँचेस एकत्र येतात तो पॉइंट. आणि करंट नेहमी काय होतो, हा हायली इंडक्टिव्ह आणि लो रेजिस्टिव्ह म्हणजे ज्या ठिकाणी रेजिस्टन्स कमी आहे तो पाथ प्रेफर करतोय. तर आपण काय केलेलं आहे, हा रेजिस्टन्स काय केलेलं आहे, जसं जसं आपण कमी कमी करू, मी काय म्हणतो लक्षात घ्या, रेजिस्टन्स आपण कसा कसा कमी करू तसं तसं काय होईल की करंट जो काय आहे हा फील्डचा कमी होईल. फील्डचा करंट कमी झाला तर त्यावेळेस काय होईल, फ्लक्स कमी होईल. फ्लक्स कमी झाला तर त्यावेळेस काय होईल, स्पीड वाढते. तशी कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेली आपण त्यावेळेस पहा सर्वांनी. पहा तर जो काय आता सर्वांना दिसते टॉर्क आणि जी काय आहे स्पीड कॅरेक्टरिस्टिक दिसते या ठिकाणी. म्हणजे आपण काय करतोय, हा एरो पहा डिक्रीजिंग आर, म्हणजे आपण आर काय करत चाललोय, कमी करत चाललोय. म्हणजे R3 हा सर्वात कमी R2 पेक्षा पण आणि R1 पेक्षा. म्हणजे R1 हा सगळ्यात जास्त आहे. पहा लक्षात राहिलं, R1 R2 R3 आपण काय करत चाललोय, डिक्रीज करत चाललोय. म्हणजे या ठिकाणी R3 ची व्हॅल्यू म्हणजे रेजिस्टर आपण डिक्रीज करत चाललोय. R3 हा सर्वात कमी आहे, बरोबर. तर त्यावेळेस काय होतंय, अप्रोप्रिएट टॉर्क पहा सर्वांना काय झालेलं आहे, R3 चा टॉर्क जो आहे तो काय आहे T3. त्यानंतर R2 चा टॉर्क जो आहे तो T2 आणि R1 चा टॉर्क आहे T1. म्हणजे काय होतंय या ठिकाणी R3 जसा जसा कमी होईल तसा फ्लक्स कमी होईल. फ्लक्स कमी झाला तसा स्पीड वाढतंय. स्पीड वाढला तर टॉर्क वाढते. पहा ठीक आहे. आता हेच कॅरेक्टरिस्टिक आपण ह्याच्यामध्ये पाहूया.
डिस्क्रिप्शन मध्ये पाहूया. सर्वांनी स्क्रीन पाहून घ्या व्यवस्थित. तर पहा सर्वांनी स्क्रीनवरती. वी नो दॅट आपल्याला माहिती आहे सर्वांना जे काही स्पीड आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कशाला आहे, फ्लक्सला आहे. थोडस 2 मिनिटं मी स्क्रीन पर त्याला शेअर करतो. तर पहा सर्वांनी आता स्क्रीनवर सर्वांना दिसेल. वी नो दॅट म्हणजे आपण जी डायग्राम बघितली डीसी सिरीज मोटरचं जे काय स्पीड आहे ते आपण व्हॅरी करतोय कशाने, जे काय आहे फ्लक्स कंट्रोल मेथडने. तर ह्या ठिकाणी पहा स्पीड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय, फ्लक्स. बट सर्वांना माहिती आहे की फ्लक्स हा कोण क्रिएट करतोय, फील्ड वाइंडिंग. आणि फील्ड वाइंडिंग कधी क्रिएट करते, ज्यावेळेस फील्ड वाइंडिंगचा करंट त्यावेळेस सप्लाय करून ड्रॉ होतोय. म्हणजे जेवढा फ्लक्स जेवढा फील्ड वाइंडिंगचा करंट जास्त तेवढा काय होतोय, फ्लक्स जास्त होतोय. आणि जेवढा फील्ड वाइंडिंगचा करंट कमी तेवढा फ्लक्स काय होतोय, कमी होतोय. म्हणून तर आपण काय केलंय तर त्या ठिकाणी फील्डचा जो काय करंट आहे तो डायव्हर्ट करण्यासाठी आपण रेजिस्टर काय केलेला आहे त्या ठिकाणी यूज केलेला आहे. पहा बरोबर. म्हणजे इन दिस फील्ड वाइंडिंग करंट आय एफ इज लिमिटेड बाय रेजिस्टर आर. म्हणजे फील्ड वाइंडिंगला जाणारा जो करंट आहे तो लिमिट करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी व्हेरिएबल रेजिस्टर आपण आर कनेक्ट केलेला आहे. कसा कनेक्ट केलेला आहे, पॅरलल मध्ये टू फील्ड वाइंडिंग. म्हणून ह्या मेथडला म्हटलं जातं फील्ड डायव्हर्टर म्हटलं जातं, किंवा रेजिस्टर आपण डायव्हर्ट करण्यासाठी यूज केलेला आहे म्हणून त्याला फील्ड डायव्हर्टर सुद्धा म्हटलं जातं. आता पहा या ठिकाणी ही थिअरी सर्वांना समजून घ्यावी लागेल. ऍज रेजिस्टन्स आर इन्क्रीजेस, रेजिस्टन्स आपण बघितलं कॅरेक्टरिस्टिक्स वरून रेजिस्टन्स जसा जसा इन्क्रीज होईल फील्ड वाइंडिंग करंट काय होतोय, डिक्रीज होतोय. म्हणजे या ठिकाणी पहा सर्वात कमी काय आहे, R3 आपण बघितलं होतं, R1 R2 R3. म्हणजे R1 सगळ्यात जास्त आहे, मग R2 आहे आणि हा R3. म्हणजे जसं जसं आपण काय करूया, रेजिस्टन्स इन्क्रीज करत जातोय, फील्ड करंट डिक्रीज होतोय. तर त्यावेळेस काय होतंय, आय एफ गोज ऑन डिक्रीजेस. म्हणजे त्याचा प्रोपोर्शन काय होतंय, R1 चा करंट असेल IF1, R2 चा असेल IF2, R3 चा असेल IF3. तसं काय होतंय, फ्लक्स करंट काय होतं, डिक्रीज होतोय. फ्लक्स R3 सर्वात कमी आहे, फ्लक्स 5-3 सर्वात कमी आहे. म्हणजे जसा जसा हेच एक्सप्रेशन, जसं करंट आपण वाढवतोय म्हणजे कमी करतोय
तसा रेजिस्टन्स काय होतोय, वाढतोय. रेजिस्टन्स वाढतोय म्हणजे प्लस काय होतंय, कमी कमी होतोय पहा. म्हणजे या ठिकाणी सर्वांनी समजून घ्या, रेजिस्टन्स आपण वाढवतोय, करंट काय होतोय, कमी होतोय आणि फ्लक्स पण काय होतोय, कमी होतोय. म्हणजे जर इक्वेशन वन बघितलं एन इनव्हर्स इक्वल टू 5, तर त्यावेळेस स्पीड काय होतंय, वाढतंय आणि टॉर्क पण काय होतंय, वाढतंय. आणि इन शॉर्ट ही समरी जी आहे सर्वांनी पाहून घ्या. सर्वात कमी व्हॅल्यू आहे R3 ची. सर्वात कमी जी व्हॅल्यू आहे ती आहे R3 ची. मग कसली R2 ची आणि मग R1 ची. सर्वांनी कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली पाहिली असेल सर्वांना. प्रत्येकाला मी रिमाइंड करतोय. सर्वांनी पाहून घ्या. आपण बघितली ही कॅरेक्टरिस्टिक्स बघितली होती. ह्या ठिकाणी आपण बघितलं होतं R1. मग बघितलं होतं आपण काय बघितलं होतं, दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स बघितली होती, हा आहे R2. आणि मग तिसरी बघितली आपण कोणती कॅरेक्टरिस्टिक बघितली आपण, R3 ची बघितली. ठीक आहे. आणि हा जो काय ऍक्सिस आहे सर्वांना माहिती आहे, हा ऍक्सिस कोणता आहे, वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस आहे पहा. म्हणजे हा आहे टॉर्क आणि वाय ऍक्सिस आहे कोणता, एन म्हणजे स्पीड. तर पहा आपण एरोन दाखवलं होतं, आपण काय करत चाललेलं, रेजिस्टर डिक्रीज करत चाललेलं आहे, बरोबर. म्हणजे याचा जो करंट असेल तो काय असेल, IF3 असेल. R3 चा करंट कोणता असेल, IF3 असेल. सर्वांनी स्क्रीन केअरफुली लक्ष द्या. हा IF3, हा असेल IF2 आणि हा असेल IF1. अकॉर्डिंगली आपण बघितलं होतं टॉर्क पहा, हा जो टॉर्क आहे हा आहे T3. त्यानंतर R2 च्या प्रोपोर्शनल टॉर्क कोणता आहे, तो जो आहे तो टॉर्क आहे T2. आणि हा जो काय आहे R1 च्या प्रोपोर्शनल टॉर्क तो आहे T1. म्हणजे आता ही समरी पाहून घ्या सर्वांनी. सर्वात कमी व्हॅल्यू आहे R3 ची, बरोबर. R3 कमी होत चाललेलं आहे, मग R2 आणि मग R1. आता डायरेक्ट बघा तुम्ही टॉर्क इक्वेशन पहा लगेच तिसरं. टॉर्क काय आहे, ज्यावेळेस R3 रेजिस्टन्स आपण म्हणजे सर्वात कमी केलाय, त्यावेळेस टॉर्क T3 काय आहे, सगळ्यात जास्त आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय होते, फ्लक्स जो आहे म्हणजे R3 आपण काय केलं, सर्वात कमी रेजिस्टन्स आहे. सर्वांना माहिती आहे रेजिस्टन्स कमी झाला म्हणजे फ्लक्स पण काय झालेला आहे, कमी झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वात कमी फ्लक्सची व्हॅल्यू 5.3 आहे, सगळ्यात जास्त 5.1 आहे. तर कॉन्ट्रोवर्सी पहा सर्वांनी कॅरेक्टरिस्टिक्स वरून. तर त्या ठिकाणी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स वरून तुम्हाला दिसेल. आणि ते एक्सप्रेस आपण बघितलं होतं, काय बघितलं आपण, एन, सर्वांनी पाहून घ्या, एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय बघितलं होतं आपण, 5 बघितलं होतं, 1/5. म्हणजे आता काय झालं, या ठिकाणी फ्लक्स कमी झालेला आहे, त्यावेळेस टॉर्क काय झालेला आहे, वाढलाय पहा. या ठिकाणी करंट कमी झालाय, फ्लक्स कमी झालाय, पण टॉर्क वाढलाय आणि स्पीड पण काय झालेलं, वाढलेलं पहा. हे दाखवलेलं या ठिकाणी. म्हणजे R3 लेस दॅन R2 लेस दॅन R1. म्हणजे आपण काय करत चाललेलं आहे, सगळ्यात जास्त व्हॅल्यू R1 ची, मग R2 ची, मग R3 ची. रेजिस्टर आपण डिक्रीज करत चाललोय पहा या कॅरेक्टरिस्टिक्स. अकॉर्डिंगली फ्लक्स रेजिस्टन्स आपण काय चाललेलं आहे, डिक्रीज करत चाललोय. तसा काय होते, करंट सुद्धा काय होते, सर्वांना माहिती आहे की जसं जसं करंट डिक्रीज होईल तसं तसं फ्लक्स पण काय होईल, डिक्रीज होईल. फ्लक्स पण डिक्रीज झाला, टॉर्क काय होते सर्वांना माहिती आहे एक्सप्रेशनने, टॉर्क आणि स्पीड काय होते, वाढत चाललेलं आहे. पहा ही मेथड पहा, दिस मेथड इज सुटेबल फॉर स्पीड व्हेरिएशन ओव्हर दी बियॉन्ड दी रेटेड स्पीड. म्हणजे ही मेथड जी आहे, जे काय रेटेड स्पीड आहे, सपोज 1000 असेल किंवा 1500 असेल किंवा 3000 असेल, याच्यापेक्षा जास्त आपल्याला स्पीड पाहिजे असेल, म्हणजे हाय स्पीड ऍप्लिकेशन साठी आपण ही मेथड काय करतोय, यूज करतोय पहा. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट मेथड पाहणार आहे.
पुढे सर्वांनी पाहून घ्या. आता आपण दुसरी मेथड पाहणार आहे आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल. आपण जे एक्सप्रेशन पाहिलं होतं सर्वांना माहिती, इथपर्यंत सर्वांना माहिती काय, स्पीड म्हणजे एन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईबी, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फाय. म्हणजे आतापर्यंत काय बघितलं आपण, एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फाय म्हणजे फ्लक्स कंट्रोल मेथड बघितली, बरोबर. आता आपण पाहतोय एन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईबी म्हणजेच पाहिलं एन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईबी म्हणजे आपण बॅक ईएमएफ जर वाढला तर स्पीड वाढते आणि बॅक ईएमएफ जर कमी झाला तर स्पीड काय होते, कमी होते. तर ही मेथड आपण पाहणार आहोत. म्हणजे ह्या मेथडला म्हणजे बॅक ईएमएफ कुठे तयार होतोय, आर्मेचर मध्ये. बॅक ईएमएफ मध्ये नथिंग बट आर्मेचर व्होल्टेज, म्हणून ह्या मेथडला नाव काय दिलेलं आहे, आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल दिलेलं आहे. आणि ही मेथड बिलो दी रेटेड स्पीड म्हणजे आपण बिलो रेटेड स्पीड साठी ही मेथड आपण यूज करतो. आणि हिला दुसरं नाव काय आहे, आर्मेचर डायव्हर्टर किंवा डायव्हर्टेड मेथड म्हणतो आपण. म्हणजे आर्मेचरचा जो करंट आहे तो आपण डायव्हर्ट करतोय, ठीक आहे. आता पुढे सर्वांना माहिती आहे व्होल्टेज इक्वेशन काय आहे. व्होल्टेज इक्वेशन आहे V इक्वल टू EB प्लस IAR आहे. सर्वांनी मी सांगतो मॅथमॅटिकल पार्ट आहे, सर्वांनी समजूनच घ्या, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आता आर्मेचर व्होल्टेज मध्ये काय होते, त्या ठिकाणी इनव्हर्सली प्रोपोर्शनल होते, या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे पहा, ठीक आहे. बॅक व्होल्टेज इक्वेशन V इक्वल टू EB प्लस IAR आहे. म्हणजे आता या ठिकाणी पहा, जर आपण सिरीज मोटर यूज केली V इक्वल टू EB प्लस IA ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे, RA प्लस RS येणार आहे, ठीक आहे. म्हणजे दुसरं जे आपण बघितलं व्होल्टेज इक्वेशन वरून आपण बॅक ईएमएफ इक्वेशन लिहू शकतो. काय आलेलं EB इक्वल टू V मायनस IAR आहे. म्हणजे ह्या साईडला जे इक्वेशन आहे ते सिरीज मोटरचं आहे, या साईडला जे आहे ते शंट मोटरचं आहे. सर्वांनी लक्षात घ्या. हे झालंय लेफ्ट साइडचं जे आहे ते इक्वेशन डीसी शंट मोटरचं आहे, व्होल्टेज इक्वेशन आणि बॅक ईएमएफचं इक्वेशन. या साईडला जे आहे ते कसलं इक्वेशन सर्वांनी, ते डीसी सिरीज मोटरचं आहे. हे आहे डीसी सिरीज मोटरचं आहे. पहा सर्वांना माहिती आहे डीसी सिरीज मोटर मध्ये आर्मेचर आणि जे काय सिरीज वाइंडिंग फील्ड वाइंडिंग सिरीज मध्ये, म्हणजे या ठिकाणी IA ब्रॅकेट मध्ये RA प्लस RAC, हा जो काय IARA ड्रॉप आहे तो आपण इथं सिरीज मध्ये घेतलेला आहे पहा सिरीज मोटरला. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये जर बघितलं आपण 1 मध्ये N डायरेक्टली प्रोपोर्शनल टू EB म्हणजे आपल्याला माहिती आहे स्पीड डायरेक्ट प्रोपोर्शनल टू बॅक ईएमएफ आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे, फाय. म्हणजे इन शॉर्ट EB ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय आहे, V मायनस IARA, V मायनस IARA. ही झालं डिसिशन मोटरसाठी. किंवा सिरीज मोटरसाठी काय येतं, V मायनस IA ब्रॅकेट मध्ये RA प्लस RAC. म्हणजे सर्वांना माहिती आहे IARA ड्रॉप, IARA ड्रॉप किंवा IARA असे ड्रॉप काय झाला जर इन्क्रीज झाला, कसा इन्क्रीज होईल, आपण त्या ठिकाणी रेजिस्टर ऍड करतोय फील्ड सर्किट मध्ये. म्हणजेच काय होतंय, जर आपण रेजिस्टन्स म्हणजे हा जो काय ड्रॉप आहे इन्क्रीज होतोय, म्हणजे त्यावेळेस आपण रेजिस्टन्स जर ऍड केला तर त्यावेळेस बॅक ईएमएफ काय होतोय, डिक्रीज होतोय. आता हे तुम्हाला थोडंसं समजून घ्यावं लागेल की ह्या ठिकाणी नक्की काय होतंय. सर्वांना माहिती आहे हा जो ड्रॉप आहे, हा सर्वांना पाहून घ्या, हा जो ड्रॉप आहे N डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V मायनस IARA. म्हणजे या ठिकाणी हा जो ड्रॉप आहे IARA आणि ह्या ठिकाणचा जो ड्रॉप आहे IA ब्रॅकेट मध्ये RA प्लस RAC, हा काय होतो, निगेटिव्ह होते पहा टोटल व्होल्टेज मधून. म्हणजे टोटल जी व्हॅल्यू आहे व्होल्टेजची 220 आहे आणि ही व्हॅल्यू काय होती त्याच्यातून मायनस होती. कशामुळे होती, एकतर RA किंवा RAC मुळे किंवा RA मुळे. जर आपण आर्मेचरला जर रेजिस्टर जोडला, आर्मेचर मध्ये रेजिस्टर जोडला तर तो रेजिस्टर काय होतोय, ऍड होतोय. म्हणजे या ठिकाणी बॅक ईएमएफ डिक्रीज काय होतोय, कारण ही व्हॅल्यू वाढते, कोणती, IARA ची किंवा IARA RAC ची व्हॅल्यू वाढते. मग बॅक ईएमएफ डिक्रीज झाला
तर स्पीड काय होतं, डिक्रीज होते पहा. म्हणजे या मेथड मध्ये जे काय स्पीड आहे आपण ते मोठ्या प्रमाणात वाईड रेंज मध्ये आपण ते कंट्रोल करू शकतो. पण त्याला क्रायटेरिया एकच आहे. क्रायटेरिया कोणता आहे त्याला, की बिलो रेटेड स्पीड, म्हणजे आपण 0 पासून रेटेड स्पीड पर्यंत आपण स्पीड काय करू शकतो, व्हॅरी करू शकतो. आता कसं करू शकतो पाहिजे सर्वांनी पाहून घ्या. आता ही मेथड आहे आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मेथड इन डीसी शंट मोटर. पहा आता काय केलेलं आहे आपण, आर्मेचरच्या सिरीज मध्ये आपण काय केलेलं आहे, एक रेजिस्टर व्हेरिएबल रेजिस्टर काय केलेलं आहे, कनेक्ट केलेला आहे. म्हणजे सर्वांना माहिती आहे आर्मेचरचा करंट जर कमी झाला, आर्मेचरचा करंट जर कमी झाला तर काय होणार आहे, बॅक ईएमएफ कमी होणार आहे, बरोबर. आणि आर्मेचरचा करंट का कमी होतोय, कारण हा रेजिस्टर आपण वाढवतोय. आलं लक्षात. आर्मेचरचा जो काय करंट आहे सर्वांनी या ठिकाणी पुन्हा एकदा मी आर्मेचरचा करंट कमी होण्यासाठी सर्वांनी लक्ष स्क्रीनवरती पहा. जर आपण आर्मेचर जर आपण आर इन्क्रीज केला, ठीक आहे, आर इन्क्रीज केला तर काय होईल पुढे सर्वांना माहिती आहे. तर त्या ठिकाणी म्हणजे आर म्हणजे कोणती ही व्हॅल्यू पहा सर्वांनी, आर्मेचरचा रेजिस्टर जो सिरीज मध्ये तो जर आपण इन्क्रीज केला तर पुढे काय होतंय की जो काय आहे आर्मेचरचा जो काय आय ए आर ए हा जो ड्रॉप काय होतोय तो वाढतोय पहा. हा ड्रॉप काय होतोय, वाढत चाललेला आहे. आता हा जर ड्रॉप वाढला तर सर्वांना माहिती आहे काय आहे, व्ही इज इक्वल टू काय आहे, ईबी मायनस आय ए आर ए हा ड्रॉप आहे. म्हणजे हा आय ए आर ए ड्रॉप झाला. आता फॉर एक्झाम्पल पहा सर्वांना, इथे ह्या ठिकाणी समजा व्ही ची व्हॅल्यू किती आहे, 220. ओके, सप्लाय व्होल्टेज 220 आहे, इज इक्वल टू आता ईबी किती, सपोज आपण धरूया 215 आहे, मायनस आता आर्मीचे करंट आपण घेऊया. आर्मीचे करंट समजा किती आहे, समजा से आपण 10 एम्पियर आहे, 10 एम्पियर इंटू किती, जो काय आर ए आपण म्हणूया. आता ह्या ठिकाणी आर्मीचा जो काय आहे आर, हा आर जो आहे तो काय येणार, सपोज आपण म्हणूया 2 आलेला आहे. पहा सिम्प्लिफाय करा तुम्ही सर्वजण हे, म्हणजे जो काय आपला व्होल्टेज आहे पहा, सप्लाय व्होल्टेज V इज इक्वल टू काय आलेलं आहे, 215 मायनस 215 मायनस 250 मायनस काय आलेलं आहे 20, किती आले, इक्वल टू व्हॅल्यू 195. म्हणजे जो आपण बघतोय ह्या ठिकाणी पहा, जे काय आपलं हे असेल व्होल्टेज इक्वेशन, हे समजा या ठिकाणी ईबी आहे, हा ईबी बॅक ईएमएफ ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 195 व्होल्ट आलेली. म्हणजे जसं जसं आपण हा रेजिस्टर वाढवतोय आर्मेचरच्या सिरीज मध्ये, आणि सर्वांना माहिती या ठिकाणी की जे काय स्पीड आहे
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे कशाला आहे ते आहे कशाला आहे ईबी ला आहे का म्हणजे ह्या ठिकाणी जर बॅक ईएमएफ जर कमी झाला तर स्पीड काय होते कमी झाली या ठिकाणी काय झालं बॅक ईएमएफ कमी झालेला आहे पहा आपण मग हा 3 केला तर काय झालंय तो आणखी कमी झालेला आहे पहा म्हणजे या ठिकाणी सर्वांनी समजून घ्या की काय होतंय जो काय बॅक ईएमएफ आहे हा आपण कंट्रोल करतोय कशाने या व्हेरिएबल रेजिस्टन्सने सर्वांनी आता इथे पाहून घ्या टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स वरती पाहिलं त्यावेळेस सर्वात म्हणजे आपण काय करतोय हा रेजिस्टन्स वाढवत चाललेलं पहा इन्क्रीजेस सर्वात कमी रेजिस्टन्स कोणता आहे R1 जसं आपण बोला की माहिती तर ह्या ठिकाणी पहा सर्वांना जसं जसं आपण काय करत चाललो इन्क्रीज करत चाललेलं आहे म्हणजे ही आर जो आहे तो सिरीज मध्ये कशाला आर येला तर तसं तसं काय होतंय जे काय स्पीड आहे पहा डिक्रीज होत चाललेली आहे आणि हे किती रेटेड स्पीड आहे म्हणजे 1500 RPM आहे म्हणजे किती येईल 1400 1300 1200 1100 म्हणजे आपण जे पाहतो ह्या व्हॅल्यू म्हणजे सपोज किती आहे 1400 RPM पहा किती येईल या ठिकाणी 1300 RPM आलेले म्हणजे जसं जसं आपण काय करतोय जो काय आर आहे हा आपण वाढवत चाललोय आर्मेचरचा करंट कमी होत चाललाय म्हणजे काय होतंय आय पहा सर्वांनी पाहून घ्या रेजिस्टर आपण इन्क्रीज करत चाललेलो आहे तसं तसं काय होतंय हे जे स्पीड आहे पहा काय होत चाललेलं आहे कमी होत चाललेले पहा सर्वांना माहिती आहे हे स्पीड 1500 म्हणजे इथं चाललं 0 ला पहा म्हणजे ही मेथड म्हणजे कोणती आहे की आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मेथड आहे ही पुढे पहा आता सर्वांनी एन डायरेक्ट होतो बी पण बॅक ईएमएफ जो आहे सर्वांना माहिती व्ही मायनस आय आर ए त्यासाठी तुम्हाला हे एक्सप्रेशन मी घेतलं होतं पहा सर्वांनी म्हणजे आर इन्क्रीज झाला आय आर ए ड्रॉप इन्क्रीज झाला ईबी काय होतोय कमी होत चाललेला पहा तसा ईबी कमी होईल तसा स्पीड काय होईल ह्या फॉर्म्युल्यानुसार काय होईल कमी होत जाईल पहा एन डायरेक्ट काय ईबी म्हणजे इन दिस मेथड व्हेरिएबल रेजिस्टन्स आर इज कनेक्टेड इन सिरीज विथ आर्मेचर वाइंडिंग सर्वांनी पाहून घ्या आर्मेचर वाइंडिंग मध्ये जो काही व्हेरिएबल रेजिस्टन्स आर हा काय केलेला आपण कनेक्ट केलेला आहे ऍज रेजिस्टन्स आर इज व्हेरिएबल इन नेचर म्हणजे हा कमी जास्त आपण करू शकतो वेन इट इज इन्क्रीजेस सडनली आर ए ड्रॉप इन्क्रीजेस म्हणजे आपण जसं जसा तो रेजिस्टन्स इन्क्रीज करूया तसा आर ए ड्रॉप काय होतोय इन्क्रीज होतोय म्हणजे ओव्हरऑल व्होल्टेज ड्रॉप सर्वांनी पाहून घ्या ओव्हरऑल व्होल्टेज ड्रॉप काय आहे आर ब्रॅकेट प्लस आर ए मध्ये म्हणजे दिस विल रिड्युसेस ईबी म्हणजे बॅक ईएमएफ काय होतोय कमी होतोय फ्रॉम इक्वेशन 1 आर्मेचर वाइंडिंग ड्रॉप इन्क्रीजेस अकॉर्डिंगली बॅक ईएमएफ काय होतोय डिक्रीज होतोय जसं जसं आर्मेचर वाइंडिंगचा ड्रॉप वाढतोय सर्वांना माहिती आहे ईबी इज इक्वल टू व्ही मायनस आय आर ए वाढलाय तर बॅक ईएमएफ काय होतोय कमी होतोय and this will result in a decrease in speed back EMF direct proportional to काय स्पीड आणि ग्राफ कॅरेक्टरिस्टिक्स आणि जो काय आपण बघितला कनेक्शन त्याच्यावर दिसतंय की जसं स्पीड डिक्रीज होतोय तसं टॉर्क सुद्धा काय होतोय डिक्रीज होतोय स्पीड डिक्रीज टॉर्क डिक्रीजेस म्हणजे ह्या ठिकाणी इन शॉर्ट आपण पाहूया की परत प्रिव्हियस डायग्राम पाहून घ्या सर्वांनी म्हणजे हा रेजिस्टन्स वाढला हा रेजिस्टर इन्क्रीज झालाय आय आर ए ड्रॉप इन्क्रीज झालाय बॅक इक्वेशन काय ईबी इज इक्वल टू व्ही मायनस आय आर ए ईबी काढतोय आपण सपोज व्ही किती 215 मायनस समजा आपण रेजिस्टन्स आपण 3 एम्पियरचा ऍड केला बरोबर तर 10 into 3 ईबी काय आलेला आहे 215 मायनस 20 195 म्हणजे रेटेड ईएमएफ तयार होत नाही आणि त्यामुळे काय होतं ईबी कमी झाला